नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शक्तीपीठ महामार्ग आंदोलनाचा फंड आषाढी एकादशीला. शनिवारी पंढरपुरात जाहीर सभा, सद्बुद्धी यात्रा. महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेल्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यातील सुपीक शेतजमीन, बागायती क्षेत्र आणि शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त होणार आहेत. या विनाशकारी महामार्गाला राज्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून हा प्रकल्प पूर्णपणे रद्द करावा या मागणीसाठी आंदोलनाचा पुढील टप्पा जाहीर करण्यात आला आहे. आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 13 जिल्ह्यातील बाधित शेतकरी एकत्र आले असून येत्या शनिवारी 18 जुलै पंढरपूर येथील ऐतिहासिक वारकरी मैदान येथे सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांची भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेनंतर वारकरी ते विठ्ठल मंदिर, पंढरपूर अशी हजारो शेतकऱ्यांची भव्य सद्बुद्धी यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या वतीनं माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपुरात येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी पंढरपुरात विठ्ठल चरणी एकत्र येत आहेत. शेतकऱ्यांची सोन्यासारखी सुपीक जमीन हिरावून घेणारा हा शक्तीपीठ महामार्ग राज्य सरकारने त्वरित रद्द करावा आणि मुख्यमंत्री महोदयांना हा विनाशकारी प्रकल्प रद्द करण्याची सुदबुद्धी पांडुरंगाने द्यावी, अशी सामूहिक मागणी आणि प्रार्थना या सुदबुद्धी यात्रेच्या माध्यमातून शेतकरी विठुरायाकडे करणार आहेत.